नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोले भाजी. छोले भाजीसाठी आपल्याला लागणार आहे 1 पाव छोले घेतले. तिथे मी ते पाण्यामध्ये भिजू घातलेत. आणि हे भिजलेले छोले बघा 3-4 तास भिजू घातले मी छोले आणि कुकरला लावले. आता कुकरला लावल्याच्या त्यात 1 बटाटा टाकायचा आहे, 2 टोमॅटो टाकायचे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला करून. तुम्ही इथे पाहू शकता आपले छोले छान शिजलेले आहेत आणि टोमॅटोही छान वाफवले गेलेले आहे. इथे आपण एका याच्यामध्ये कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आता त्यात लसूण आणि आल्याचे बारीक तुकडे केलेले आहेत, मी तेही घालणार आहे त्यात. आता आपण त्यात कांदा घालूया, बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा घालून छान परतून घेऊया आपण. गोल्डन ब्राऊन रंगावर येईल परतून घ्यायचे आपल्याला. आपण इथे 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत, अर्धा चमचा गरम मसाला टाकतोय आणि 1 पाकिट सुहाना छोले मसाल्याचं टाकतोय. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता, मी सुहानाचा वापरला आहे. त्यात आपण 2 टोमॅटोची प्युरी केलेली टाकूया, जे टोमॅटो वाफून घेतले होते त्याची, आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपलं. तर आपण यात मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. बटाटा परतून घेतल्याच्या नंतर आपण त्यात आता छोले टाकूया. छोले टाकून घेऊया आपण त्यात आणि त्यात 2 चमचे मीठ घालायचे. छोल्याला मीठ जरा जास्तीच लागतं, त्यामुळे आपण इथं 2 चमचे घालतोय. इथे प्युरी घेतलेल्या वाटीमध्येच आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आणि 1 उकळी येऊ द्यायची. आपण आता त्यात कोथिंबीर घालतोय. बघू शकता ग्रेव्ही कशी छान झाली आहे, आपली घट्ट ग्रेव्ही झाली आहे. इथे मी पुऱ्या बनवल्या आहेत. पुऱ्याबरोबर खाऊ शकता. कांदा लिंबू टाकून आपण पुरी बरोबरही खाऊ शकतो किंवा चपाती बरोबरही खाऊ शकतो.